नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरहुडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत। हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, कानन विपिन वन हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अरण्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, अनेक शब्दाबद्दल आपला एक शब्द सांगायचा आहे। अचानक आलेले संकट खालीलपैकी योग्य आन्सर खालीलपैकी कोणते होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 घाला या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, अक्षय या शब्दाचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे? अक्षय या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाश न पावणारे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे। तर वाक्यप्रचार आहे उचल बांगडी करणे, खालीलपैकी योग्य अर्थ खालीलपैकी कोणता असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हाकलून देणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 अक्का अण्णा ताई भाकरी हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? अक्का अण्णा ताई भाकरी हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कानडी भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 संत ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 मी कादंबरी वाचत असेन या वाक्याचा खालीलपैकी कोणता काळ आहे? मी कादंबरी वाचत असेन या वाक्याचा खालीलपैकी योग्य काळ कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अपूर्ण भविष्यकाळाचे वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 स ला ते खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? स ला ते हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 द्वितीय विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10 कर्मधारय समास यांचं उदाहरण खालीलपैकी कोणतं आहे? कर्मधारय समास यांचं उदाहरण खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भवसागर या ठिकाणी कर्मधारय समासाचे उदाहरण होईल। प्रश्न क्रमांक 11 दुःख, आनंद, आश्चर्य यासारख्या भावना प्रगट करणाऱ्या शब्द शेवटी खालीलपैकी कोणते चिन्ह वापरतात? दुःख, आनंद, आश्चर्य या भावना प्रगट करणाऱ्या शब्दा शेवटी खालीलपैकी कोणत्या चिन्हाचा वापर करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उद्गार चिन्ह या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 अजिंठा डोंगर बुलढाणा या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? अजिंठा डोंगर बुलढाणा या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पैनगंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 पंचगंगा, कोयना, वेण्णा खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? पंचगंगा, कोयना, वेण्णा या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 मालवण हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? मालवण हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 काजू या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 दूधगंगा या प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचे सहकारी राज्य खालीलपैकी कोणतं आहे? दूधगंगा या प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचे सहकारी राज्य खालीलपैकी कोणतं राज्य सहकारी राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17 सिद्धटेक सिद्धिविनायक हे अष्टविनायकाचे गणपती मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18 अलंग कुल्लंग अंकाई टंकाई हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाशिक जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19 फणसाड हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? फणसाड हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20 सावंतवाडी ते बेळगाव यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? सावंतवाडी ते बेळगाव यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आंबोली घाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करणारी हाफकिन ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करणारी हाफकिन ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 राजस्थान या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे. राजस्थान या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जयपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 बांधवगड हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बांधवगड हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 बांधवगड हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बांधवगड राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 अहमदाबाद हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे. अहमदाबाद हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 साबरमती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 गोलक्रांती म्हणजे राऊंड रिव्होल्यूशन खालीलपैकी कशा संबंधित गोलक्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बटाटा उत्पादन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 वृत्तपत्राचा कागद निर्मिती कारखाना नेपाळनगर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. नेपाळनगर हा कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 निखिल बॅनर्जी व रईस खान खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत. निखिल बॅनर्जी व रईस खान हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सतार वाद्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 चिराव हे लोककला नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे. चिराव हे लोककला नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मिझोराम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 डलहौसी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. डलहौसी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हिमाचल प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतामध्ये युरेनियमच्या खाणी जादूगोडा या ठिकाणी आहेत. तर जादूगोडा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. जादूगोडा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 झारखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतामध्ये मसाल्याचे पदार्थ सर्वात जास्त मोठे उत्पादक राज्य खालीलपैकी कोणतं आहे. भारतामध्ये मसाल्याचे पदार्थ उत्पादक राज्य सर्वात जास्त अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 2510 किमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती आहे. 2510 किमी एवढ्या लांबीची नदी खालीलपैकी कोणती लांबीची नदी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 इंटरपोल यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. इंटरपोल यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 फ्रान्स लिऑन्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 सामाजिक परिषद व औद्योगिक परिषद या संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केल्या होत्या. सामाजिक परिषद व औद्योगिक परिषद या संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केल्या होत्या. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती रानडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हा महत्त्वपूर्ण ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला होता. एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हा महत्त्वपूर्ण ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला होता. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती रानडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पोंभुर्ले रत्नागिरी या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे. पोंभुर्ले रत्नागिरी या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बाळशास्त्री जांभेकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणते स्निग्ध पदार्थाची गट आहे. खालीलपैकी कोणता स्निग्ध पदार्थ यांचा गट आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लोणी तूप या ठिकाणी स्निग्ध पदार्थ होतील. प्रश्न क्रमांक 41 वाफेच्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता. वाफेच्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जेम्स वॅट या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 42, डायलिसिस ही उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या आजारावर वापरतात? डायलिसिस ही उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या आजारावर वापरतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, मूत्रपिंडाचे विकार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43, सल्फोन हे खालीलपैकी कोणत्या रोगावरचं प्रभावी औषध आहे? सल्फोन हे खालीलपैकी कोणत्या रोगावर प्रभावी औषध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, सल्फोन हे कुष्ठरोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44, कथक हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथक हा लोककला नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45, भ्राकरा नागल हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? भ्राकरा नागल हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, सतलज नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46, प्रकाश वर्ष खालीलपैकी कशाचं एकक आहे? प्रकाश वर्ष हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, प्रकाश वर्ष हे अंतर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47, खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात? खालीलपैकी कोणत्या पेशी ह्या रोगजंतू यांचा प्रतिकार करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी पांढऱ्या रक्तपेशी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, विनोबा भावे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, भारताचा औद्योगिक विकास हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? भारताचा औद्योगिक विकास हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, धनंजय गाडगीळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, गणित विषयामध्ये रॅगलर ही पदवी प्राप्त करणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत? गणित विषयामध्ये रॅगलर ही पदवी प्राप्त करणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, लोकहितवादी यांचं पूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे? लोकहितवादी यांचं पूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, गोपाळ हरी देशमुख या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, श्यामजी कृष्ण वर्मा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, महात्मा गांधी यांच्या अटकेनंतर गुजरातमध्ये धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, सरोजिनी नायडू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, प्रार्थना समाज यांचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? प्रार्थना समाज यांचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, आत्माराम पांडुरंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, ग्रँट मेडिकल कॉलेज खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? ग्रँट मेडिकल कॉलेज खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, सन 1845 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, रासबिहारी बोस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, काकोरी कट यांचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? काकोरी कटाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, चंद्रशेखर आझाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिद्धीस असलेले शिरोडा हे गाव महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले गाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, रिव्होल्युशनरी हे पत्रक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? रिव्होल्युशनरी या नावाचे पत्रक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, सचिंद्रनाथ सन्याल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, सेनापती बापट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, बाबू गेनूने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान दिले होते? बाबू गेनूने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान हे दिले होते?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान खालीलपैकी कोणास दिला होता? इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान खालीलपैकी कोणास दिला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नाना जगन्नाथ शंकर सेठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 1880 मध्ये पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सन 1880 मध्ये पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामधील सीमारेषा खालीलपैकी कोणती आहे? भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामधील सीमारेषा खालीलपैकी कोणती सीमारेषा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ड्युरँड लाईन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 चपराळा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चपराळा हे अभयारण्य प्रश्न क्रमांक 21 चपराळा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 दलदलयुक्त मृदा खालीलपैकी कोणत्या पिकाकरिता उपयुक्त मानली जाते? दलदलयुक्त मृदा खालीलपैकी कोणत्या पिकाकरिता उपयुक्त मानली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ताग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 जमशेदपूर हे औद्योगिक शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? जमशेदपूर हे औद्योगिक शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सुवर्णरेखा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 गाविलगड हे प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गाविलगड खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 स्वतंत्र भारताची पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या सालामध्ये करण्यात आली होती? स्वतंत्र भारताची पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1951 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये धरणे बांधणे शक्य नाही? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये धरणे बांधणे शक्य नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोकण विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 श्रीहरिकोटा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्राचा भूप्रदेश खालीलपैकी कोणत्या हवामानाच्या पट्ट्यामध्ये? महाराष्ट्राचा भूप्रदेश खालीलपैकी कोणत्या हवामानाच्या पट्ट्यामध्ये येतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उष्णकटिबंधीय हवामान प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 राज्यसभेचा सभासद होण्यासाठी वयाची कमीत कमी किती वर्षे पूर्ण आवश्यक आहे? राज्यसभेचा सभासद होण्यासाठी वयाची कमीत कमी किती वर्षे पूर्ण आवश्यक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 30 वर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता घालवली आहे? भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता ही घालवली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 17 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी लोकसभा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 संविधानामध्ये कोणत्या कलमामध्ये मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आलेला आहे? भारतीय संविधानामध्ये खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 12 ते 35 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारतीय संविधानाने जनतेला एकूण किती मूलभूत हक्क बहाल केलेले आहेत? भारतीय संविधानाने जनतेला एकूण किती मूलभूत हक्क बहाल केलेले आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 6 मूलभूत हक्क या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष आपला राजीनामा खालीलपैकी कोणाच्या नावे दिला? केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष आपला राजीनामा खालीलपैकी कोणाच्या नावे देतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतीय संविधानाचा सारांश खालीलपैकी कोणत्या भागामध्ये दिसून येतो? भारतीय संविधानाचा सारांश खालीलपैकी कोणत्या भागामध्ये दिसून येतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 संविधानाचा सरनामा या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 38. नेहरू रिपोर्टमध्ये खालीलपैकी कशाची मागणी करण्यात आली होती? नेहरू रिपोर्टमध्ये खालीलपैकी कशाची मागणी करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2. वसाहतीचं स्वराज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39. काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव खालीलपैकी कधी आणि कोणत्या अधिवेशनामध्ये पास केलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2. सन 1929 लाहोर अधिवेशन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40. सार्वजनिक सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सार्वजनिक सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2. सार्वजनिक काका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझाद दूंगा असे आव्हान खालीलपैकी कोणी केले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2. नेताजी सुभाषचंद्र बोस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43. पाकिस्तानच्या कल्पनेचे जनक असे खालीलपैकी कोणास ओळखले जाते? पाकिस्तान या संकल्पनेचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3. मोहम्मद इक्बाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 44. सन 1942च्या आंदोलनामध्ये आझाद रेडिओ स्टेशन चालवण्यामध्ये खालीलपैकी कोणत्या महिलेचा समावेश होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2. उषा मेहता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 45. विषुववृत्तीय पट्ट्यामधले हवामान खालीलपैकी कशा प्रकारचे असते? विषुववृत्तीय पट्ट्यामधले हवामान खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1. वर्षभर कोरडे व उष्ण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46. सातपुडा पर्वत रांगेमध्ये सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं आहे? सातपुडा या पर्वत रांगेमध्ये सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2. धूपगड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47. भारतामध्ये लोकसंख्येची सर्वात कमी घनतेचे राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये लोकसंख्येचे सर्वात कमी घनतेचे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1. अरुणाचल प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे. अश्व वारू तुरुंग हे शब्द कोणत्या शब्दाचे समान अर्थी शब्द आहेत? अश्व वारू तुरुंग खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समान अर्थी शब्द आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2. घोडा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2. हिमांशु सुधांशु रजनीनाथ हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समान अर्थी शब्द आहेत? हिमांशु सुधांशु रजनीनाथ हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समान अर्थी शब्द आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2. चंद्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3. शब्द समूहाबद्दल आपला योग्य शब्द निवडायचा आहे. देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारा खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारा खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3. आस्तिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4. ज्यांच्यासारखा दुसरा कोणीही नाही आपल्या ठिकाणी योग्य आन्सर सांगायचा आहे. ज्यांच्यासारखा दुसरा कोणीही नाही यांच्यासाठी आपला योग्य आन्सर सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1. अद्वितीय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5. वाक्यप्रचार आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. वाक्यप्रचार आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. आभाळ ठेंगणे होणे यांचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3. अत्यानंद होणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6. खर्च मेहनत हुकूम इनाम हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? खर्च मेहनत हुकूम इनाम हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2. अरबी भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7. मुख्यालय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? मुख्यालय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1. स्वर संधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8. ने एशी खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? ने एशी हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3. तृतीय विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10. ज्यावेळी एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील यांच्यावेळी खालीलपैकी कोणत्या चिन्हाचा वापर कराल? ज्यावेळी एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर खालीलपैकी कोणत्या चिन्हाचा वापर कराल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2. स्वल्पविराम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11. राष्ट्रीय क्रमांक 8 खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान आहे? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई दिल्ली यांच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भोगवती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 नळगंगा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नळगंगा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 श्रीवर्धन हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? श्रीवर्धन हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सुपारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 तिल्लारी प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचे सहकारी राज्य खालीलपैकी कोणतं आहे? तिल्लारी या प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचे सहकारी राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोवा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 अंधारी हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अंधारी हे महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 पितळखोरा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पितळखोरा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 हुतात्मा एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? हुतात्मा एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे ते सोलापूर यांच्या दरम्यान हुतात्मा एक्सप्रेस ही धावते. प्रश्न क्रमांक 20 अंबाझरी तलाव व सीताबर्डीचा प्रेक्षणीय किल्ला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? अंबाझरी तलाव व सीताबर्डी हा किल्ला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान असलेले चोंडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव चोंडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 अहमदनगर जिल्ह्यामध्ये रंधा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये रंधा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रवरा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांना संलग्न आहे? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही गुजरात आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांना संलग्न आहे? तर तो जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मनसर टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? मनसरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 यमुना नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होतो? यमुना नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 रबर उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं आहे? रबर उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 फलोत्पादन यांच्यामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती आहे? फलोत्पादन वाढ यांच्यामधली वाढ खालीलपैकी कोणती क्रांती आहे? फलोत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सुवर्ण क्रांती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारतामध्ये वन संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? भारतामध्ये वन संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डेहराडून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 निबंधमाला हे मासिक खालीलपैकी कोणाचे आहे? निबंधमाला हे मासिक खालीलपैकी कोणाचे मासिक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विष्णू शास्त्री चिपळूणकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सेवा सदन पुणे ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? सेवा सदन पुणे ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पंडिता रमाबाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा होता? भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वीरा शिंदे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 टेंभू सातारा खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे? टेंभू सातारा खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोग आगरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मराठी वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी कोणाचा गौरव केला जातो? मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून असा खालीलपैकी कोणाचा गौरव केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बाळशास्त्री जांभेकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 रोग व आजार यांचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणतं आहे? रोग व आजार यांचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणते शास्त्र आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पॅथॉलॉजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मलेरियाचे जंतू खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढले होते? मलेरियाचे जंतू खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढलेले आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर रोनाल्ड रॉस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 देवी कांजण्या पोलिओ हे रोग खालीलपैकी कशापासून होतात? देवी कांजण्या पोलिओ हे रोग खालीलपैकी कशामुळे माणसाला होणारे रोग आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विषाणूपासून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पॅरिस ग्रीन व गॅमॅक्झिन हे खालीलपैकी काय आहेत? पॅरिस ग्रीन व गॅमॅक्झिन हे खालीलपैकी कशाची उदाहरणे आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कीटकनाशक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 हिमालय हा पर्वत खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? हिमालय हा पर्वत खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वली प्रकारचा पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पहिल्यांदा खालीलपैकी कोणत्या वर्षी राबवण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 2007 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती यांची तयारी करायची असेल तर अन अकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झाले. सर्वांनी फ्रीमध्ये तुम्ही लेक्चर्स बघू शकता. सर्वांनी अन अकॅडमी हा ॲप डाउनलोड करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्व लेक्चर्स हे फ्रीमध्ये बघावास मिळतील. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी जॉईन करायचं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण लेक्चर्स सर्वांना बघावास मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSCची तयारी करत असाल तर अन अकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झाल्या आहेत. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. अन अकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झाल्या आहेत. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, जर तुम्ही एका वर्षाचं सबस्क्रिप्शन तुम्ही जर घेतले तर तुम्हाला 6 महिने फ्री असेल. ही ऑफर फक्त आजच्या दिवसापुरती असेल. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे. सर्वांना अजून 10% ऑफ मिळत जाईल. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कॉम्बॅक्ट टेस्ट राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वाची या ठिकाणी कॉम्बॅक्ट टेस्ट आहे. सर्वांनी यामध्ये एनरोल करायचं आहे. 19 डिसेंबरला या ठिकाणी अतिशय महत्त्वाची कॉम्बॅक्ट टेस्ट असेल. सर्वांनी यामध्ये जॉईन करायचं आहे. सर्वांनी एनरोल करायचं आहे. कॉम्बॅक्ट टेस्ट 19 डिसेंबर अतिशय महत्त्वपूर्ण असेल. तर या ठिकाणी काय असेल? प्रहार राज्यसेवा पूर्वपरीक्षा टेस्ट सिरीज सर्वांनी 11 डिसेंबरला असेल. सर्वांनी यामध्ये जॉईन करायचे. अतिशय महत्त्वपूर्ण जे विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करत असतील त्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी टेस्ट सिरीज असेल. सर्वांनी 11 डिसेंबर सर्वांनी एनरोल करायचं आहे. तर या ठिकाणी काय आहे? विजयपथ संयुक्त कंबाईनसाठी अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी सर्वांसाठी टेस्ट असेल. सर्वांनी 12 डिसेंबरला जॉईन करायचं आहे. तर आपल्याकडे कोणकोणत्या बॅच अवेलेबल असतील? गरुड झेप कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर STI मेन्स एक्झाम बॅच क्रमांक 4 10 डिसेंबरपासून अतिशय महत्त्वपूर्ण बॅच असेल. STI मेन्ससाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच सर्वांनी जॉईन करायचे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी बॅचमध्ये जॉईन करायचे. अतिशय महत्त्वपूर्ण बॅच असेल. तर या ठिकाणी कोणती बॅच आहे? निश्चय कंबाईनसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच. कंबाईनसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच या ठिकाणी अवेलेबल असेल. निश्चय बॅच सर्वांनी यामध्ये जॉईन करायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही राज्यसेवा परीक्षा असेल, PSI असेल, STI असेल, ASO असेल, डिपार्टमेंट PSI असेल, सर्वांसाठी आपल्याकडे एकच सबस्क्रिप्शन. कोणतीही परीक्षा असो सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे.